नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. बातमी आहे दारूबंदीची. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील हरिभक्त परायण महादेव महाराज आडसूळ हे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं मोठं काम आहे. वारकरी संप्रदायाबरोबरच ते ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. ज्येष्ठ नागरिकासाठीही त्यांचं मोठं कार्य आहे. ज्येष्ठ नागरिकाला डॉल्बीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गेल्या वर्षीपासून कळंब शहर हे डॉल्बी मुक्त केलेलं आहे. हे विशेष गणेश उत्सव असो की कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो, कळंब शहरामध्ये डॉल्बी लावली जात नाही, डीजे वाजवलं जात नाही. त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. अनेक समाजकार्यामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन होत आहे, दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं मोठं नुकसान होत आहे. म्हणून त्यांनी काल 5 जुलैला जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिलेलं आहे. जिल्ह्यामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राच्या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी करावी, दारूची दुकानं बंद करावी असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांना निवेदन दिलेले आहे. तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निवेदन दिलेलं आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम बाप्पा काळे यांना सुद्धा निवेदन देऊन तीर्थक्षेत्र संत गोरोबा काकाची भूमी तेर असेल, तुळजाभवानीचं तुळजापूर, हे जिल्ह्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राची गावं दारूमुक्त करावी, त्या ठिकाणी दारूबंदी करावी अशी त्यांनी निवेदन देऊन विनंती केली. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक महासंघाचे काही पदाधिकारी सोबत होते आणि शेवटी त्यांनी अशी विनंती केली, आपला जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्र कमीत कमी तीर्थक्षेत्राच्या गावामध्ये तरी दारूबंदी करावी आणि ते तीर्थक्षेत्राची गावं दारूमुक्त करावी असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे. पाहूया आता या निवेदनाचा काही परिणाम होतो का. लोकप्रतिनिधीला त्यांनी जे आता निवेदन दिलेत खासदार आमदार यांना, ते याच्यावर काही भूमिका घेतात का, याच्यावर काही कार्यवाही करतात का, हे आपल्याला येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला आणखीन आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महादेव महाराज आडसूळ यांनी जे निवेदन दिले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दारूबंदी व्हावी म्हणून, याविषयी आपल्याला काय वाटतंय एखादी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका.